Yes. Good morning to all in my special session. Your session, not mine. We are trying to understand here FY BCom Business Economics. In the previous lectures, we already little bit learn. Not I say the entire you learn. What is mean by law of returns? That law apply to the primary sector where initially we producing factors or production do them. Initially production is rises, but after when change in variables, पण जसं जसं आपण व्हेरिएबल्स मध्ये बदल करत जाऊ तसं तसं काय होतं, आफ्टर दॅट नॉट कम्स टू प्रॉपर रिटर्न. नंतर जेवढे रिटर्न पाहायला यायला पाहिजे तेवढे येत नाही. and this is under happen to the law of return scale, which already you are learn in a previous lectures, right? Today now we continue the same topic. तोच टॉपिक आपण पूर्ण म्हणजे आपला तो सुरूच ऑलरेडी क्लिअर. सो these topic I think discuss yesterday lecture that diagram is most important. हे डायग्रामच त्याच्यामध्ये जरा जास्त इम्पॉर्टन्स आहे, बरोबर आहे. येस ऑर नो. तरी डायग्राम पाहून झालेली आहे आपली स्टेज 1 स्टेज 2. नंतर हे रिलेशन्स पाहिले आपण, रिॲक्शन्स पाहिल्या, त्याच्या डायग्राम्स पाहिल्या, एक्सप्लेनेशन पाहिलं आणि हे रिझन्स पण पाहिले. आणि आपण नवीन टॉपिक वरती जाऊया, आयसो क्वांट कर्व. बरोबर आहे. एनीबडी नो द आयसो क्वांट कर्व? आय नो दॅट तुमच्यासाठी हा टॉपिक कम्प्लिटली न्यू आहे, आय नो व्हेरी वेल. पण मला असं वाटतंय की तुम्हाला हा टॉपिक जे सीएस ला होते त्यांना झालेला आहे. येस, एनीबडी नो द व्हॉट इज मीन बाय आयसो क्वांट? काय सांगाल? माहितीये का सीएस वाले लोक आहेत आपल्या इथे काही, त्यांना हा टॉपिक होता तिथे टीच केला गेला आहे. डोंट से सर नो. आयसोकॉन्ट कशाला म्हणायचं? हा, आयसोकॉन्ट किंवा ज्याला दुसरं पण वर्ड आहे आयसो प्रोडक्ट, हे दोन वर्ड आहेत, राईट. आयसो आयएसओ म्हणजे इक्वल आणि क्वांट QUANT म्हणजे क्वांटिटी किंवा ज्याला आपण प्रोडक्ट इज इक्वल टू आउटपुट. म्हणजे थोडक्यात काय मीन्स इक्वल क्वांटिटी और इक्वल प्रोडक्ट. If we want produce something, listen carefully now what I told you. If you want produce something, what is required is there? Are you understand what I ask you? If you want to produce something, what is the require? Huh? If we want produce something, right, what is the require for production? Raw material, yes, okay, Chinmay. Resources, Nabil. बर, अजून लेबर, यालाच काय म्हणूया मग थोडक्यात? कॅपिटल. हा शिफा, what is called in short that all? These are the, yes, absolutely right, factors of production. And these factor may be substitute for one with another. You can say, sir, how is possible? You are telling that there is a 4 factors is required, right? पण मला सांगा,
आपली कंट्री तर लार्ज आहे, बरोबर आहे. मग इथं लेबरची अवेलेबिलिटी जास्त आहे की कॅपिटलची अवेलेबिलिटी जास्त आहे? माझा क्वेश्चन तुम्हाला समजला का? दिस अ लार्ज कंट्री, इज वन ऑफ द लार्ज कंट्री, राईट? सो which factors abundantly available in our country? Absolutely labor. Absolutely labor. Yes, yes. आणि मला सांगा, लेबरला मला थोडस लेबर करणं म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन करायचंच आहे, नो डाऊट. पण तुमची जर रिच कंट्री असेल तर लेबर कडनं तुम्ही ट्रान्सफर कशाला केलं असतं तुमच्या प्रोडक्शनला? ऍब्सोल्युटली टेक्नॉलॉजीज, मशिनरीज, यालाच आपण काय म्हणूया? कॅपिटल. आर यू अंडरस्टँड? मीन्स given output may be produced with a different combinations, right, of the different factors. आपल्याकडे लेबर जास्त आहे म्हणून आपण लेबरचा वापर करतो. ज्या कंट्रीज कडे रिच आहे त्या कॅपिटलचा वापर करतात. म्हणजे अज्युम आपण इथं केलं इथं लेबर आणि कॅपिटल, बरोबर आहे की नाही? जर तुम्ही लेबरला जास्त यूज करणार असेल तर तुम्हाला कॅपिटलची गरज एवढी पडणार नाही. आणि जर कॅपिटलला यूज करणार असेल म्हणजे मशिनरीज, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज, सो यू कॅन बी दॅट अ डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स. इट इज वन कॉम्बिनेशन, राईट? लेबर्स अँड कॅपिटल. मग हा आयसोकॉन कर्व लाच थोडक्यात आपण काय म्हणतो? इक्वल प्रोडक्ट ऑर that production indifference curve. इक्वल प्रोडक्ट कर्व म्हणतो किंवा त्यालाच आयसो प्रोडक्ट म्हणतो किंवा ऑल्सो इज कॉल्ड प्रोडक्शन इंडिफरन्स कर्व. का म्हणतो? कारण की त्याच्यात कॉम्बिनेशन आहे दोन फॅक्टर्स. आणि इथं काय केलं जातं याच्यामध्ये? डिफरन्स कर्व ऍज फ्रॉम थिअरी ऑफ कंजम्पशन ऑफ द थिअरी ऑफ प्रोडक्शन. What I told you here is we can be see that combination under the difference curve. इथं आपल्याला काय लर्न करायचंय? Here we are trying to understand that combination through on isocon curve that shows the different combination of two factors. आत्ताच मी जे तुम्हाला सांगितले त्यालाच आपण म्हणतो की इंडिफरन्स कर्व, राईट? And that isocon curve जर तुम्ही जनरली स्लोप पाहिलात तो डिमांड कर्व सारखा असतो. आणि डिमांड कर्वचा स्लोप तुम्हाला माहिती आहे. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय आस्क यू? व्हॉट इज द स्लोप ऑफ डिमांड कर्व? हा, विसरले सगळे परत? डाऊनवर्ड स्लोप आहे. इथं प्राइस आणि रिलेशन कसं आहे? मग हाउ इज द रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी? इनवर्स. म्हणजे कसं एक्झॅक्टली? मीन्स हाऊ एक्झॅक्टली? येस, आय अंडरस्टँड नाउ. ओके, लेफ्ट टू राईट म्हणजे कसं पण एक्झॅक्टली? with what is actually happen in the diagram. Yeah, understand the negative, inward, downward, but what happen exactly in a diagram? How is the response on x axis and y axis? How is the response is there? एक्स आणि वाय ऍक्सिस वरती तर रिस्पॉन्स आहे. आता क्वेश्चन समजतोय का तुम्हाला? हा, हाऊ इज द रिस्पॉन्स ऑन एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस? कॅन यू टेल मी समथिंग? कोण आहे तर रिस्पॉन्स देण्यासाठी? कोण आहे एक्स ऍक्सिस वरती? इक्वल रिस्पॉन्स आहे. बर, इक्वल रिस्पॉन्स
Yes, absolutely right. Price falls, demand rise. And price rise. Yes, yes. Chinmay, perfect. Higher the demand, lower the price, and lower the demand, higher price. मला सांगा, मोर कॅपिटल असेल तर लेबर मोर असणार का? मोर यूज ऑफ कॅपिटल. आता मला इथं सांगा, मोर यूज ऑफ कॅपिटल, देन व्हॉट हॅपन? Either more use of capital, labor is there. What? Whether utilized to the more labors, then capital proportion less or more. Again confuse all. Price आणि क्वांटिटी सारखं रिलेशन आहे ना त्यांचं, तसंच रिलेशन आहे सुद्धा. We use to the more labors, then capital use more or less. Yes, absolutely right. More capital, less labor. And vice versa. Vice versa. Less capital, more use of labor. This is the demand curve and this is Isochron curve is called. This is the inverse relationship. Clear? इथं हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे. असं तर होणार नाही मोर कॅपिटल मोर लेबर. नो. And in this through we are trying to understand under the Isochron curve. तेच आपल्याला इथं Isochron curve मध्ये बघायचं आहे की हे कॉम्बिनेशन कसं केलं जात आहे आणि प्रोडक्शन घेतलं जात आहे. हे सांगणाराच कर्व म्हणजे त्याला आपण म्हणतो Isochron curve. क्लिअर? आता ऑलरेडी मी सांगून झालेलं आहे. आयसो मीन्स इक्वल, क्वांट मीन्स क्वांटिटी और प्रोडक्ट or is equal to output ज्याला आपण म्हणतो. Equal quantity or equal product is called. Now see the definition. Isoproduct curve shows the different combination of two resources with which firm can produce equally amount of product. Isochron curve मध्ये काय केलं जातं? बिलास यांना म्हणायचंय आता जसं मी तुम्हाला सांगितलं. That product curve shows the different combinations of two resources. दोन्ही रिसोर्स इक्वल नाही आहेत, लक्षात घ्या. आयसो म्हणजे इक्वल असा अर्थ नका घेऊ तुम्ही. आयसो मीन्स दॅट अ कॉम्बिनेशन ऑफ टू फॅक्टर्स अँड यू प्रोड्यूस समथिंग. You must be combine the two factors and you produce the something. That resources with which firm can produce equal amount of product. Right, which explained by Professor Bilas, BILAS. असं हे कॉम्बिनेशन जिथं केलं जातं टू रिसोर्सेस म्हणजे कोणते? लेबर आणि कॅपिटल, विथ विच फर्म कॅन प्रोड्यूस इक्वल अमाऊंट ऑफ प्रोडक्ट. त्या दोघांकडनं जे प्रोडक्शन केलं ते कसं आहे? इक्वल अमाऊंट ऑफ प्रोडक्ट घेतलं जातं. त्याला आपण थोडक्यात काय म्हणायचं? वी कॅन से द Isochron curve. किंवा पीटरसनची एक डेफिनेशन आहे, Isochron curve may be defined as a curve showing the possible combinations of two variable factor. परत कोण आले? लेबर आणि कॅपिटल. That can use to produce the same total product. परत ती डेफिनेशन, नवीन काही नाही त्याच्यामध्ये. And one more definition is here again on your screen. फर्ग्युसनची डेफिनेशन आहे. Isochron is curve showing all possible combinations, again possible combinations of labor and capital. इथं परत तेच कॉम्बिनेशन आहे की ज्याच्यामध्ये लेबर आहे, there is the labor and also capital. They comes together and produce something. ते एकत्र येतात आणि ते प्रोडक्शन करतात. Right. So here under the Isochron curve may be defined as a curve showing possible combination of two variables. In common, these are the see here. या सगळ्यामध्ये जर तुम्ही कॉमनली बघाल या तिन्ही डेफिनेशन्स मध्ये, मी सिमिलॅरिटी वगैरे काय दाखवत नाही बसणार, तर महत्वाचं कोअर काय याच्यामध्ये? व्हॉट इज द कोअर ऑन दीज ऑल थ्री डेफिनेशन्स?
हिअर इज अ कॉम्बिनेशन. हे महत्वाचं. दिस इज द कॉम्बिनेशन. आयसोकॉर्न कर्व मध्ये कॉम्बिनेशन्स आहे आणि हे कॉम्बिनेशन्स कशाच आहे? रिसोर्सेस, टू रिसोर्सेस फुली सांगितलंय, लेबर कॅपिटल, टू व्हेरिएबल रिस्क फॅक्टर्स म्हणजेच रिसोर्सेस. क्लिअर? हिअर इज ऑल्सो इनपुट ऑफ फिजिकली कॅपेबल प्रोड्यूस लेवल ऑफ आउटपुट. दिस इज द इनपुट. क्लिअर? आणि काय करतायत ते? प्रोड्यूस इक्वल अमाऊंट ऑफ प्रोडक्ट. इक्वल अमाऊंट ऑफ प्रोडक्ट. प्रोड्यूस इक्वल मीन्स सेम. प्रोड्यूस द सेम टोटल प्रोडक्ट. क्लिअर? अँड हिअर ऑल्सो सी प्रोड्युसिंग, तिथला इक्वलला थोडासा वेगळा वर्ड वापरला इथं, आउटपुट. राईट? बिलास डेफिनेशन असेल, पीटरसनची असेल किंवा फॉर्ग्युसनची असेल, ऑन अँड अवरेज दे trying to explain that under the isocon we are the combine that factors and we can be produce them. Clear? Now see here what happen in short period and what happen in long period. की ज्यावेळेस आपण प्रोडक्शन करतो, आता हे लक्षात घ्या याच्यामध्ये, आयसोकॉन कर्व ज्यावेळेस आपण फोकस करतो तर त्याच्या ड्युरेशन खूप महत्वाचे आहे. Can you say that short period is how many days period is there? आपण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये बघितलं, जर आठवत असेल थोडस, जरा आठवतंय का? तसं म्हणून आम्हाला काहीच आठवत नाही सर. शॉर्ट पिरियड अँड लॉंग पिरियड. अंडर द शॉर्ट पिरियड देयर इज अ व्हेरी लेस चान्स टू द राइज or change in factors of production. Available factors can be give the more work. Vice versa in long period, existed factor we can be changed. Available, एकच लक्षात ठेवा, शॉर्ट पिरियड मध्ये आपल्याला फॅक्टर्स चेंज करायला फारसा वेळ मिळत नाही, म्हणजे आहे त्यांनाच आपल्याला जादा वर्क द्यावं लागेल. पण लॉंग रन मध्ये ती अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. लॉंग रन मध्ये अवेलेबल फॅक्टर्सला जादाला कामाला लावू शकतो, म्हणजे ऍडिशनल वर्क देऊ शकतो, किंवा यू कॅन बी अपॉइंटेड न्यूली. These can be the opportunity you can see in a short period, vice versa in long period. Short period, just I told you, one factor is constant and another can be changed and other is vary, and that cannot be changed, plant and machinery. Clear? But long period is can be there. The relationship between inputs and output is known as production function, because long run we have sufficient time for a production. Clear? So see here in the diagram, मी मगाशी सांगितलं की तुम्हाला इथं प्राइस आहे आणि इथे फॅक्टर्स यूज केले आणि 20 टनचं आपण राईसचं प्रोडक्शन इथे घेतलेलं आहे आणि हे क्वांटिटी दाखवत आहे. क्लिअर? सो तुम्ही हे शॉर्ट पिरियड मध्ये आपण बघितलं आणि इथं आपण लॉंग पिरियड मध्ये काय करू शकतो? वी कॅन बी चेंज दॅट ऑल थिंग्स. क्लिअर? 20 टन असेल, 40 टन असेल किंवा 60 टन, we can be produce more, because long run the relationship between outputs and output, that input and output of that we can be changed. So that is the reason that production can be changed, that goes on 20, 40 or can be the 18 tons. जसं प्रोडक्शनचा पिरियड वाढत जाईल तेवढं तुम्हाला इनपुट्स चेंज करायला चान्स आहे. बरोबर आहे का नाही? जसं आता युनिव्हर्सिटी, आता एक्झाम तुमची आहे, आता होणार आहे, बरोबर आहे का नाही? जेवढी लांबत जायला जाईल तुम्हाला तेवढा वेळ भेटतो अभ्यासाला. तुमच्यावरती डिपेंड आहे अभ्यास किती करायचा. जेवढा वेळ कमी आहे तुम्हाला आहे त्या वेळेत जास्त जागरण करावं लागतं. आय एम राईट? आता युनिव्हर्सिटीचा सिलेबस कसा असतो? 2 सेमिस्टर मध्ये असतो, बरोबर आहे की नाही? पहिलं कसं असायचं? इयरली स्टडी असायचं, वर्षभर कॉलेज करा आणि फायनल इयरला एक्झाम द्या, असं असायचं पहिलं. आता तसं नाहीये. नाव इन सेमिस्टर तुम्ही सगळे, म्हणजे 365 दिवस कॉलेजमध्ये असले की पळतच राहावं लागतं आणि प्रत्येक सेमिस्टरला परत सिलेबस चेंज होतो, पेपर चेकिंग, बरंच काय काय असतं. सो इट इज रिअली चॅलेंजिंग जॉब फॉर द ऑल. पहिलं लॉंग पिरियड होता, आता ते सगळं शॉर्ट पिरियड झालं. आता मग याच्यामध्ये काही अझम्पशन्स आहेत.
प्रोडक्शन फंक्शन अँड इक्वल प्रोडक्ट कर्व, आयसोकॉन प्रोडक्ट कर्व और आयसोकॉन ज्याला आपण देर इज सम अझम्पन्स. 2 फॅक्टर वरती आपण फोकस करतोय त्याच्यामुळे अझम्पन्स असणार आहे. फॅक्टर प्रोपोर्शनेट आर व्हेरिएबल. पहिलं अझम्पन्स काय कन्सिडर केलं इथं, दॅट फॅक्टर proportion can be variable. Means what? There is only two factors are used to the produce a commodity. म्हणजे अवेलेबल 2च फॅक्टर चेंज होतील, बाकीचे कॉन्स्टंट. क्लिअर? सो दिस इज द फर्स्ट वन assumption in the law. Scale of operation is variable. आता इथे जे ऑपरेशन स्केल आहे म्हणजे क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन आहे, that quantity of production can be the change or it can be the variable. त्यालाच आपण आउटपुट म्हणतो. क्लिअर? and these also consider the variable. Physical production condition are given. आता हे इथं सगळ्यात महत्वाचं कन्सिडर काय केलंय, हे सर्व्हिस सेक्टर वरती फोकस नाही केलं तर फिजिकल ऍक्च्युअल प्रोडक्शनला इथं फोकस केलेला आहे. म्हणजे व्हिज्युअलायझेशन ज्याला आपण म्हणतो, ऍक्च्युअल गुड्स वी कॅन बी सी दॅट. तर तुम्ही म्हणाल सर लेबर आणि कॅपिटल मध्ये तर एक ऍक्च्युअल आउटपुट आहे. लेबर त्याचं वर्किंग आवर, त्याला प्रोडक्शन वगैरे करावं लागतं, बरोबर आहे का नाही? तर फिजिकल आउटपुट जे काय ऍक्च्युअल जे जॉबचं प्रोडक्शन आहे ते तिथे दिसणाऱ्या प्रोडक्शनलाच हा लॉ अप्लाय होतो असं त्यांना म्हणायचं आहे. क्लिअर? आता त्यात बरेचसे रिसर्च झालेत आता हल्ली. इक्वल प्रोडक्ट कर्व ज्याला आपण आताच कॉम्बिनेशन कर्व पाहिले लॉंग रन मध्ये, दॅट कॅन बी द कन्सिडर हिअर. ऑन बेस ऑफ देन वेदर यू ड्रॉ द इक्वल प्रोडक्ट मॅप, जर तो काढला तर तो कसा येईल तो आपण इथे बघूया. आता हे सगळे हे अझम्पशन मात्र लक्षात आले तुमच्या सगळ्यांच्या? आर यू अंडरस्टँड दीज ऑल अझम्पशन्स? हा, yes, please reply me. Yes, sir, you understand these all are the assumptions in theory. It is very simple, I think, no more complicated. फारशी कॉम्प्लिकेटेड आहेत असं काही नाहीये, समजण्यासारखेच आहेत. That is the reason there is no issue. Right. मग on the base of them, we are trying to draw equal product map. See here, what is happen under the equal product map? That shows the priorities of ISO product or equal product कर दोघांचं नाव एकच आहे. Clear? And here slope is downward. Already we know that there is equal product curve show in that diagram. See here. तर तो आपण कसा काढतात ते जरा बघूया. आता त्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचंय की दॅट ISO product map shows the set of ISO product curves. They are just like a counter lines which shows the different levels of output. Higher the output product curve, that represent higher level of output. Clear? So here through under that schedule we are trying to understand that here we are taking labor, capital, and in our schedule here shows the different combination of these inputs. Clear? And that whether we implemented that 2 inputs, then how is the change we are trying to understand is here. तुमच्या स्क्रीन वरती डायग्राम आहे. हे कॉम्बिनेशन बघा. कॉम्बिनेशन हे काय केलंय बघा, एक युनिटचं लेबर वापरलंय आणि कॅपिटलचे युनिटचे 15 आहेत आणि आउटपुट किती घेतलंय बघा 200. कॉम्बिनेशन बी लेबरचे वाढवले 2 केले, बरोबर आहे. मग असे आपण रिलेशन पण पाहिले इंट्रोडक्शन मध्ये, ते क्लिअर झाली तुमची कन्सेप्ट म्हणून हे समजायला सोपं आहे. कॅपिटलचे युनिट्स 11 झाले, एक युनिट वाढले की कमी होत आहे. कॅपिटलचे युनिट जास्त, लेबरचे युनिट कमी, व्हाईस वर्सा. बघा पुढे काय झालंय. कॉम्बिनेशन सी बी ई आउटपुट सेमच आहे, इक्वलच आहे. दॅट आउटपुट इज इक्वल बट यू जस्ट चेंज इन प्रोपोर्शन.
तुम्हाला सर असं का करायचं? इट इज डिपेंड ऑन युअर अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. तुमच्या नेशन मध्ये जर कॅपिटल सफिशियंट यू यूज टू द कॅपिटल, म्हणजे मशिनरीज तुम्ही वापरू शकता. आता तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी, व्हाईस वर्सा तुमच्याकडे कॅपिटल तेवढं अवेलेबल नाहीये. So better way you go to the use to the labor. Clear? And when continuously units of capital is you decline 15 to 5, and then finally units of labor is also 5, you can be also producing that 200. Clear? So here that what is shown is here that 5 combinations of labor units and capital unit, that same output we can be produced here, that is the 200 meters of cloth. Clear? In short, here 1 units of labor and 15 units of capital, that shows the first combination, and continuously see the different combination how shows to your different reasons, how is the change is that. Clear? So that is are explained in a schedule. On behalf of that schedule we draw the diagram. See here diagram, तेच दाखवलं इथे बघा, आयसो प्रोडक्ट कर्व आहे आणि इथे हे डायग्राम मध्ये दसा. तर कॉम्बिनेशन ए काय दाखवलं इथं हे दिसतंय का तुम्हाला? स्क्रीनवरती दिसते असं अज्युम करतोय. क्लिअर? दिस इज टू द वाय एक्सेस इज अ कॅपिटल अँड एक्स एक्सेस इज अ लेबर. कॉम्बिनेशन ए काय दाखवतोय मग इथे बघा, 15 units of capital and 1 units of labor. Combination B, 11 units of capital and 2 units of labor. Combination C, 8 units of capital and 3 units of labor. Combination D, 6 units of capital and 4 units of labor. And finally, E combination is a 5-5. तुम्हाला सर सगळीकडे 5-5 होतं का इक्वली? नाही, फक्त इथे एक्झाम्पल आले म्हणून दाखवलं आपण. अरे अंडरस्टँड दॅट डायग्राम. समजते का डायग्राम? सोपे काय, अवघड नाहीये. क्लिअर? दॅट अबाउ शेड्यूल आयसोकॉन कर्व ड्रॉ टू हिअर. Here is equal product represent that all combination of two inputs which are capable producing to the same level. Clear? And here diagram काय दाखवते? That shows the various combination of labor and capital. Just I show you here. तुम्हाला ऑलरेडीच दाखवलेलं आहे. आपण ऑलरेडी कर सुरुवातीला पाहिलं आणि ते कॉम्बिनेशन पण खूप सोपं आहे, त्यामुळे हे लक्षात येते आणि इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. नो एनी इथे काय रॉकेट सायन्स नाहीये, न समजण्यासारखं असं काही नाहीच आहे. क्लिअर? नाव वी सी द आयसो प्रोडक्ट मॅप और इक्वल प्रोडक्ट मॅप. दोघांचं नाव एकच, आयसोकॉन कर्व असतो. दॅट आयसो प्रोडक्ट मॅप शोज द सेट ऑफ आयसो प्रोडक्ट कर्व. दे आर जस्ट लाईक अ काउंटर लाईन्स विच शोज द डिफरंट लेवल्स ऑफ आउटपुट. हायर आयसो प्रोडक्ट कर्व रिप्रेझेंट द हायर लेवल ऑफ आउटपुट. एवढंच याच्यामध्ये डोक्यामध्ये ठेवण्यासारखं आहे. क्लिअर? So see here in my diagram on your screen. आता बघा हे 4 कर्व दाखवलेत बघा हे डायग्राम मध्ये. क्लिअर? तर आता हे कर्व काय दाखवतात? What it shows to here, that diagram, what it's showing. Here we have to know the iso product curve and that each representing the particular level of output. जे कर्व दाखवतात आहे. क्लिअर? And these are ISO product map looks like the indifference consumers behavior analysis. आता तुमच्या लक्षात आहे मी डिमांडच काय एक्झाम्पल घेतलं होतं, तर त्या काय दाखवतात ते? दिस इज शोज द इंडिफरन्स ऑफ कंझ्युमर बिहेवियर अनालिसिस. क्लिअर? अँड दॅट ईच इंडिफरन्स कर्व रिप्रेझेंट्स पर्टिक्युलर लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन विच कॅनॉट बी व्हॉट वी से दॅट क्वांटिफाईड. जे थोडक्यात तुमच्या लक्षात येते का इथं? हायर इंडिफरन्स कर्व असेल तर काय होत आहे? हायर लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन विच आर शोन इन द डायग्राम. बट वी कॅनॉट से दॅट हाऊ मच द सॅटिस्फॅक्शन मोर ऑर लेस, ते आपल्याला सांगताच येणार नाहीये. बिकॉज वाय? सॅटिस्फॅक्शन ऑर युटिलिटी कॅनॉट बी मेजर्ड. दॅट इज द प्रॉब्लेम विच एक्सप्लेन बाय प्रोफेसर मार्शल. आय थिंक यू नो व्हेरी वेल.
मग हे आयसो प्रोडक्ट कर्व in other hand represent the particular level of output. That level of output being a physical magnitude of measurable, but that can be the measure in our curve, right? So here we can therefore know that distance between two equal product curves, while indifferences curve liable see in our diagram वर दिसते का आयसोकॉन्ट 1 Q2 Q3 Q4 असं ते दिलंय बघताय का वरती diagram. So these are the iso product curves show that just I told you, and that iso product curve, that units of output they are representing in our 100 meters, 200, 300 and 400 meters. Clear? Are you understand these concept? Yes, reply me please. बाउन्सर होता है का डोक्याच्या वरून जाते पारच? Yes. Huh? We just trying to focus on that. Clear? Now we see the some properties of isocont curve. आता काही जरा त्याच्या प्रॉपर्टीज वरती फोकस करूया. आता पहिली प्रोडक्ट आपण मॉड्यूल 1 मध्ये पाहिलं होतं, युनिट 1 मध्ये रिलेशनशिप, बरोबर? तसं थोडंसं आहे. आयसो प्रोडक्ट कर्व स्लोप्स डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. का आहे मला वाटतं त्याचा माझ्यापेक्षा आन्सर तुम्ही खूप चांगलं द्याल. काय आहेत ते? हे सुरुवातीलाच पाहिले इंट्रो मध्ये. हा, द स्लोप्स डाउनवर्ड, रिझन इज देअर MTRS. MTRS काय म्हणावं सर? येस, ऍब्सोल्युटली राईट. ते प्राइस आणि क्वांटिटीचं आहे, तसंच इथलं सुद्धा रिलेशन आहे त्याचं. MTRS विसरलात का? सॉरी, MRTS, मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन. MRTS, मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन, मार्जिनल टेक्नॉलॉजिकल रेट ऑफ सबस्टिट्यूट, असं काहीतरी आहे, थोडंसं कन्फ्युजन होत आहे. When the increase of labor, we have decreased the capital products, right? So the level of output, that downward slope iso product can be shows in a diagram. इथे डायग्राम काय दाखवते बघा. That diagram shows when the amount of labor increase, दिसते का L to L1. तर कॅपिटल जे ओके जे आपण दाखवत होतो ते आपण डायग्राम मध्ये आहे, दिसते, ते आपण कमी करतोय. Decrease OK to OK1. This ISO product is shows to the here. Are you understand? Yes. Next diagram, or this is the first property. And yes, याच प्रॉपर्टीच्या अंडर जर तुम्ही हे काय दाखवतं बघा. These same property under what it shows that some cases पॉसिबिलिटीज ऑफ हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल अँड अपवर्ड. आता हा अपवर्ड कधी होऊ शकतो? वेदर यूज टू द सेम प्रपोर्शन. के लेबर के आहेत आणि कॅपिटल पण तेवढंच आहे. एक शेवटचं कॉम्बिनेशन आपण बघितलं होतं बघा आता याच्यामध्ये, 5 लेबर 5 कॅपिटल. असं कधी कधी होऊ शकतं, हे ऑलवेज होईल असं नाही. कॅपिटल K1 केलं तर लेबर पण वाढणार, म्हणजे कधी होणार हे? दॅट इज द पॉझिटिव्ह रिलेशन. Sometime not. This is one of the sub properties of that. Some cases is what you just in capital K to K1, but labor is fixed. Means here is a zero change in labor, plus change in capital. Or some cases can be that, see the possibilities. Units of labor means what happened there? Capital is constant, but you change in the labor. असं पण होऊ शकतं. एक कॉन्स्टंट ठेवू शकता आणि दुसऱ्याला यूज करतो. म्हणजे हे वेगवेगळे कॉम्बिनेशन काय दाखवतात? पॉझिटिव्ह रिलेशन किंवा काय म्हणतो पॅरलल टू एक्स एक्सिस रिलेशन, किंवा हे आपण इन्फिनाइट रिलेशन. म्हणजे पहिले जे रिलेशन दाखवलं दॅट द बोथ फॅक्टर्स आर इन्क्रीज लेबर अँड कॅपिटल ऑल्सो. सेकंड हिअर यू जस्ट लेबर इज कॉन्स्टंट बट कॅपिटल कॅन बी यूज. अँड जस्ट लास्ट ऑन युअर स्क्रीन, that is shows the horizontal quantity labor increase. Means although the quantity of optimal remains the constant, when the amount of capital increase, the level of output must be increased.
क्लियर. सो आयसोकॉन कर्व कॅनॉट बी हॉरिझॉन्टल लाईन. जे थोडक्यात तुमच्या लक्षात येते का हे व्हॉट आय टोल्ड यू हिअर. ह्या पॉसिबिलिटी असत नाहीत असं त्याला म्हणायचं थोडक्यात. बिकॉज व्हॉट इज दॅट फर्स्ट केस मध्ये काय पाहिलं, when the amount of both factors increase, output increase, hence but what is here, isocont curve cannot slope upward from left to right. किंवा दुसऱ्यामध्ये काय पाहिलं, अमाऊंट इज कॅपिटल इन्क्रीज, कॅपिटल देअर लेबर इज कॉन्स्टंट, देन अमाऊंट आउटपुट इज मस्ट इन्क्रीज. बट इथं जर तुम्ही इंडिफरन्स कर्व काढला कोणता, IQ, दॅट कॅनॉट बी व्हर्टिकल स्ट्रेट लाईन, तो असू शकत नाही. आणि हा तिसऱ्या केसमध्ये तो हॉरिझॉन्टल पण असू शकत नाही. क्लिअर. सो दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टीज टू देअर. नेक्स्ट, देअर आयसोकॉन्ट कर्व कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन. माहितीये कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह ऐकून आहात का कधी? हा, कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह. काहीच माहित नाही मला, तुम्ही सांगा काय असेल ते. आता इथे एक लक्षात घ्या याच्यामध्ये टाइप्स ऑफ लेन्स. ओके ओके ओके. सी, इंडिफरन्स कर्व किंवा आयसोकॉन कर्व कॉन्व्हेक्स टू ओरिजिन असतात की नाही, बिकॉज हिअर order to understand this fact, we have to understand the concept of diminishing marginal utility, DMU आपण ज्याला म्हणतो. क्लिअर. किंवा रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन्स, MRTP ज्याला आपण सांगितलं, MRTS. Because convexity and the isocont curve implies that marginal rate of technical substitutions, right? So diminishing along with the isocont. In short, that MRTS between the labor and capital. Two factor is considered, right? So here define that quantity of capital can be given up in exchange for additional unit of labor. बरोबर आहे की नाही? एकाचं दुसऱ्या बरोबर रिलेशन आहे. म्हणजे तुम्ही लेबर कमी केला तर तुम्हाला त्याच्या बदल्यात कॅपिटल वाढवायचं आहे. एक्सचेंजेस मेथड आहे त्यांच्यात. सो इट कॅन ऑल्सो बी डिफाईन द स्लोप ऑफ आयसोकॉन्ट. म्हणजे थोडक्यात एकाच्या जागेवर दुसरा तिथं येतोय. बरोबर आहे की नाही? म्हणजे देर इज अ चेंज टू देम, ज्याला आपण म्हणतो डेल्टा, चेंज इन लेबर, चेंज इन कॅपिटल. आर यू अंडरस्टँड? राईट. वेअर change in capital change the labor also, right? So here, to increasing use of labor, that is impact on change in capital. Other words, that marginal rate of technical substitutes refers to fall at marginal product of labor, that relation to capital, right? Right, means more units of labor is used, automatically you can less units used to the capital, right? So marginal productivity of labor, that relation to the capital decline, right? So here you can see in that. And as we see in our diagram, बघा डायग्राम मध्ये दिसते का, whether move from point A to B or B to C or C to D, किंवा E, that marginal rate of technical substitution of capital for labor diminishes. बरोबर आहे की नाही? जसं कॅपिटल तुम्ही कव्हर करत जाताय तसं तुम्ही लेबर वाढवत जाताय. तुम्ही उलट गेलं तर उलट होणार परत. Every time labor units are increased by an equal amount, right? But the responding decrease units of capital, that is a decreasing. So here observing that due to the falling marginal rate of technical substitute,
and the isocon curve, that is the reason always is a convex, not a concave. Clear? Are you understand? This one also properties. ही एक याची एक प्रॉपर्टी आहे. Another one thing is there, isocont product curve never cut each other. हे दोन्ही कर एकामेकाला कधी इंटरसेक्ट होत नाही. आता थोडंसं तुम्हाला नवीन आहे, पण एवढं काय अवघड नाही तसं. आता हे काय बघा, हे that two indifference curve cannot be cut to each other because there is a two products curve, there is a less possibility to intersect to each other. Why? Isoproduct curve intersect to each other both curves. मग हे दोन्ही कर्व आले त्याच्यामध्ये IQ1 आणि IQ2 that represent two levels of output, right? हे दोन्ही लेवलचा आउटपुट वाढवत चाललाय ना, बट दे इंटरसेक्ट इच अदर ऍट अ पॉइंट जो तिथं ए दिलाय, दिसतोय का डायग्राम मध्ये. देन कॉम्बिनेशन ए इज इक्वल टू बी, राईट? सी आता नाव केअरफुली, ए इज इक्वल टू बी अँड कॉम्बिनेशन ए इज इक्वल टू सी, असंच आहे ना ते. आर यू अंडरस्टँड? देअर फोर बी मस्ट इक्वल टू सी असं व्हायला पाहिजे. दिस इज very observing is there that B and C lie on the two different isoproduct curve. म्हणजे थोडक्यात इथं लक्षात काय येतं या कर्व वरनं, that curve represent two levels of output cannot be intersect each other. ते करू शकते, एवढं सोपं त्याच्यामध्ये नाही. and that is the problem to here and that is the reason they never be intersect to each other. या सगळ्या रिझन मुळे ते एकामेकाला इंटरसेक्ट होताना आपल्याला दिसणार नाही किंवा ते असू शकत नाही. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, तेच टायटल आहे, हायर आयसो प्रोडक्ट कर्व रिप्रेझेंटिंग हायर लेवल ऑफ आउटपुट. हायर ते आपण ऑलरेडी मगाच्याच कर्व मध्ये पाहिलंय की हायर द आयसो प्रोडक्ट कर्व रिप्रेझेंट हायर लेवल ऑफ आउटपुट. क्लियर? डायग्राम काय दाखवते, युनिट्स ऑफ लेबर हॅव बीन टेकन OX एक्सेस, राईट? and while OY axis shows to the capital, right? So here see in the diagram isocont 1 जर आपण पाहिलं तर तिथं 100 युनिट्स आपण प्रोडक्शन करतोय आणि QI isocont 2 representing that are 200 units of the productions. Clear? So here higher level product, higher that curves represent higher level of output. Clear? This is one of the important properties of indifference curve. Next properties, isocont needs not be parallel to each. आता प्रत्येक वेळेस हे सगळे कर्व एकामेकाला पॅरलल असतील असं नाही, बिकॉज द रेट ऑफ MRTS, marginal rate of technical substitution, in different equal iso schedules need not be the necessarily equal. तो असू शकत नाही MRTS. So usually they are found in different and therefore isocont curve not parallel to each other. And one more important is there that diagram IQ1, IQ2 are parallel, but rest of that हे दोन एकामेकाला पॅरल आहेत, पण दुसरे बघा ते नंतरचे Q3, Q4 हे एकामेकाला पॅरलल नाही आहेत. म्हणजे असं पण असू शकतं. नेक्स्ट इज देअर isocont curve touch each can touch either axis. Clear? So this is one more here sorry cannot touch म्हणाय पाहिजे, चुकलं काय माझ्याकडून, सॉरी हा बरोबर, नो आयसो कॅन टच बी टू द H axis. असं तर होऊ शकणार नाही का? X axis it is would mean the product is being produced with the help of labor. I'm right. Along with that user capital. These logical, it is not possible there is one factor is 0 and one is used only. Labor 0 and capital असं तर होणारच नाही ना, होईल का? नाही होऊ शकत. एक 0 आणि एक असंच केलंय ना इथे कॉम्बिनेशन. So it is not possible only used to the labor or only used to the capital. So these are the very less possibilities or you cannot see that. ते आपल्याला काही दिसून येणारच नाहीये. क्लिअर? शेवटचे आपण एक डायग्राम पाहूया की each isocont is oval shape. थोडीशी हे जरा
इंटरेस्टिंग डायग्राम आणि थोडीशी जरा समजून घेण्यासारखी डायग्राम आहे. आता each isocont is a oval shape that uses more of capital or more use of labor. Clear? तर अशा वेळेस काय होतं, it means that some point being the here from the here diagram, these shapes are consequences are fact that producer use the more of capital, some situations, right, more of labor or more of both of them can be the use. Clear? So in that condition, that shape can be the oval, right? The product will be eventually decline. The firm will be produce only those segment of the isoconts which are convex to the origin, right? And that between the ridge lines, these are economic region of production. Clear? तर ती थोडीशी डायग्राम समजून घेऊया. अगदी सोपी डायग्राम आहे, थोडंसं ब्रीफ डायग्राम आहे, जे आता मी तुम्हाला सांगितलं तेच की दॅट प्रोडक्ट विल इव्हेंच्युअली डिक्लाइन अँड द फर्म विल प्रोड्यूस विच आर कॉन्वेक्स टू द ओरिजिन अँड lie between the ridge lines. Clear? मग अशा सिच्युएशन मध्ये डायग्राम कशी येऊ शकते बघा. आता इथं OA and OB are the ridge lines. Clear? And the use of capital and labor produce, आता डिफरंट त्या लाईन्स तुम्हाला समजण्यासाठी दिले, ते पुढे डॉटेड लाईन येणार आहे ते सांगतो. यूज ऑफ कॅपिटल अँड लेबर अँड दे काय प्रोड्यूस 100, 200, 300 and 400. Clear? Which have shows to here. Example, units of labor, that is ST units for capital produced to the 100 units of the product. Clear? हे बघा दाखवते ते कॉम्बिनेशन S and T. Sometime use of capital and same use of the labor, that is VT and OT. हे बघा पुढं VT and OT दिसतंय का? VT and OT which have shows to the diagram. This is the combination here to here and हे VT इकडं हे OT and हे VT as a combination. Unwise entrepreneur will produce in the dotted region of isocon product. आता हे बघा हे and that up dotted portion more capital. आता हे काय दाखवतंय? More use of the capital which are shows to the upper lines. Clear? And some situation lower line, that is a proportion of more labors. Clear? And here that GH, आता हे नाव दिलेत बघा इथं, GH JK हे एकामेकाला कॉम्बिनेशन दिसते काय? GH दिसते काय? JK LM and NP दिसते काय? That segments of the elliptical curves are the isocon. Clear? In short, that diagram I again explain very simply that OA, आता परत डायग्राम बघत चला तुम्ही स्टेप बाय स्टेप. OA and OB are the ridge lines, and in observing that between the only feasible units of capital and labor can be employed to produce 100, 200, 300 and 400 units of product. Clear? For example, we are taken here OT units of labor and ST units of capital can produce 100 units of the product. But the same output can be obtained using the same quantity of labor, that is T, and less quantity of capital, that is VT. So here what you understand, thus the only unwise entrepreneur will be produce the dotted region which are shows to diagram, right? That isocont is 100, the dotted segment of the isocont are the that waste of bargaining segments that from the uneconomic regions of production. In the up dotted line more capital and the lower dotted proportion more labor necessarily that employed. Hence that is just I show you lastly JH, JK, LM and NP, that are the elliptical curves are the isocons. Clear? So here on an average some condition or some situation that curve are come to the oval shape. Clear? काही वेळेस काही सिच्युएशन मध्ये हे कर्व तुम्हाला ओव्हल शेप मध्ये सुद्धा येताना दिसून येतात. क्लिअर?
आय थिंक टुडे आय एम स्टॉप हिअर. उद्याच्या लेक्चरला लक्षात ठेवा, उद्याचं आपलं परत 7:30 ते 8:30 टाइम. मला तुम्हाला कोणाचं लेक्चर नाहीये ना? आय थिंक ऍट द टाइम कोणाचं लेक्चर तुम्हाला नाहीये. मे बी आहे का उद्या? नाही कुणी घेत 7:30 ते 8:30? नाहीच आहे आय थिंक. ओके, सो वी कंटिन्यू दॅट लेक्चर. ह्या आणि पुढच्या आठवड्यात आपण असे घेऊया, काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला मग सिलेबसचा पण. आणि हे मॉड्यूल तर बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आहे. क्लिअर? ओके, सो नाव वी स्टॉप टुडे हिअर. Type in your chat box. Have a nice day. Bye. See you. Take care.